आव्हानची फरमाईश होती की आज मला घरची मलाईवाली आणि दुधाची रबडी मिठाई खायची आहे. तर सगळ्यांचं स्वागत आहे बरं का माझ्या या छोट्याशा किचन मध्ये आणि माझ्या ब्लॉग मध्ये. तर चला, बनवायची तर आहे चमचमीत अशी बर्फी, पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता दुधाचा. तर मी रेग्युलर जे दूध घेते ना तेच घेतलं होतं, क्वांटिटी कमी होती. मग शेवटीला काय आणला दूध पुडा विकत, आणि मग लिंबूही नव्हता. मग लिंबूही मागून घेतला शेजाऱ्यांचा. आज कसं झालंय, सगळं बाहेरून आणायचं आणि खायचं मात्र आहे घरातल्यांना. तर चला, मग त्यानंतर ना दूध मस्त असं फोडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ना स्वच्छ थंड पाण्याने दूध धुवून घेतलं, जेणेकरून त्याच्यातला ना जो लिंबाचा आंबटपणा आहे आणि थोडासा ना लिंबाचा स्मेल येतो, तर तो सगळं जावं म्हणून थंड पाण्याने खळखळून दूध धुवून घेतलेलं आहे. आम्ही तर लहानपणी ना ह्याला कलाकंद म्हणत होतो. आणि आता ह्याचे वेगवेगळे नाव पडत गेले. बर्फी, कोणी म्हणतं दुधाची बर्फी, आणि कलाकंद, असे वेगवेगळे नाव पडत गेले. तर आता हे कलाकंद मला स्वतःला बनवायला येतं, हे मला खूप भारी वाटतं. लहानपणीच बनवायला आलं असतं तर किती भारी झालं असतं ना. ह्या सगळ्या काल्पनिक कल्पना आहेत बरं का. त्यानंतर ना ह्याच्यामध्ये घेतली साखर घालून आणि त्याला मस्त असं मिक्स करून घेतलं. त्यावर म्हणलं चला पीठ ही मळून ठेवावं, कारण बर्फीनं तर पोट भरणार नाहीये. मग पीठ ही मळून ठेवलं. त्यावर आपली बर्फी ना छान अशी शिजून आलती आणि त्याच्या अंगच्या पाण्यामध्येच मी शिजून घेतलेली आणि मस्त झालती बरं का, एक नंबर. आणि मला ना खरंच कधी कधी अभिमान वाटतं की अशा गोष्टी मला पण येतात का बनवायला. तसं मला ना आधी स्वयंपाक करायला अजिबात आवडायचं नाही, पण जसं लग्न झालं ना तसं आयुष्याचं ध्येयच असं वाटतं की मला स्वयंपाकच करणं आहे. काय की चला, हा जोकचा पार्ट आहे बरं का, मनावर घेऊ नका जास्त. त्याच्यामध्ये थोडीशी वेलची घालायची म्हणून वेलची वाटून घेतली आणि त्यानंतर ना त्यामध्ये घातली मी कस्टर्ड पावडर. तर ही कस्टर्ड पावडर ना ऑप्शन आहे, तुम्हाला जर घाला वाटली तर घाला, नाही तर वेलची पूडनं सुद्धा छान लागतं. पण शेवटी जिभेचे चोचले तर पुरवावेच लागतात ना, म्हणून त्याच्यामध्ये ही कस्टर्ड पावडर घातली. आता माझ्याकडे कुठल्या प्रकारचं मोल्ड नाहीये, त्यामुळे साधी सिंपल आपली स्टीलची वाटी घेतली. हा, प्लास्टिकच्या वाटीत नका घालू तुम्ही, पण स्टीलची वाटी असेल तर स्टीलची वाटी घ्या. आणि स्टीलच्या वाटीमध्ये स्वयंपाक करण्याच्या आधी ही सगळी काय बर्फी म्हणा, कलाकंद म्हणा, काय असेल ते बनलं आहे ते महत्वाचं आहे, ते घालून घेतलं वाटीमध्ये. आणि आता ह्याला थोड्या वेळानं मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे सेट करायला. तसं असं सेट व्हायलेच, कारण मरणाची थंडी पडते, पण अजून आपल्याला व्यवस्थित बनलं पाहिजे. त्यानंतर ही बर्फी बनून तयार आहे आणि जेवणाच्या वेळेला आव्हानसाठी ही छान अशी कापली. आणि तुम्ही ही रेसिपी करून बघा. चला बाय, लाईक शेअर सबस्क्राईब, बाय.